कोणतीही बाजारपेठ म्हणली की तिथं रोज नवनवीन उत्पादनंही येतच असतात. पण येणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टची आपल्याला गरज असतेच असं नाही. म्युच्युअल फंडच्या बाबतीतही हेच लागू होतं. या इंडस्ट्रीतही सतत नवनवीन फंड्स हे लॉन्च होत असतात. पण येणारा प्रत्येक फंड आपल्या आर्थिक उद्दिष्टांना पूरक असेलच असं नाही. तसंच मार्केटमध्ये सध्या कोणत्या प्रकारच्या फंडांची गरज आहे, संधी आहे, हे ओळखून फंड लॉन्च करणंही गरजेचं असतं. या सगळ्यामागे खूप मोठा थिंक टँक काम करत असतो. या अनोख्या विश्वाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो, गप्पा मारतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, हाऊ आर यू? निरंजन, एक्सलंट, ग्रेट. काय म्हणताय तुम्ही, कसे आहात? एकदम मजेत. सर, आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतल्या थिंक टँकमध्ये नेमक्या कोणाकोणाचा समावेश होतो? निरंजन, प्रथमतः मला आपलं अभिनंदन करायचं आहे. ओके, कारण हा विषयच खूप वेगळा आहे. कारण म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंडवर खूप काम होतं आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ॲक्च्युली म्युच्युअल फंडचं बॅकग्राऊंड म्हणजे म्युच्युअल फंडच्या मागे नक्की किती लोक काम करतात, ती कशा पद्धतीने करतात, आणि त्याचा थिंक टँक. एक्सलंट सब्जेक्ट, सो थँक्स फॉर इट. थँक्यू. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतले थिंक टँक नेमक्या म्हणजे ह्याच्यात कोणाकोणाचा समावेश होतो असा जर आपण विचार केला तर एक तर डेफिनेटली फर्स्ट इज रेग्युलेटरी बॉडी, ज्याच्यात सेबी एम्फीचं जे आपण कायमच नाव घेतो, कारण त्यांचा मोठा सहभाग असल्याशिवाय. कारण हे मी सारखं का सांगतो किंवा माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये का सांगतो, कारण इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये अशी कोणीतरी व्यक्ती आहे किंवा संस्था आहे की जी रेग्युलर बेसिसवर काम करते की इन्व्हेस्टरची गरज काय आहे, इन्व्हेस्टर कसा विचार करू शकतो आणि त्याचा आनंद कशात आहे, या सगळ्यांचा विचार करून मग योग्य प्रॉडक्ट हे इन्व्हेस्टरच्या समोर कसं आलं पाहिजे, याचे रेग्युलेशन्स कसे पाहिजेत, ह्याच्यावर ती लोक काम करत आहेत आणि रेग्युलर बेसिसवर काम करत आहेत. दुसरा विषय येतो मॅन्युफॅक्चररचा. सो मॅन्युफॅक्चरचा विचार जर केला तर आज 45-46 ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, म्युच्युअल फंड कंपनी भारतात आहेत. तर हा ब्रँड पोझिशन कसा झाला पाहिजे याच्यासाठीचा थिंक टँक. त्यानंतर ह्या ब्रँडच्या अंडर आत्तापर्यंत कशी कामं झालेली आहेत, त्या ब्रँडच्या DNA काय आहे, सो तोच DNA केंद्रस्थानी ठेवायचा आहे आणि मग तो DNA पुढे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून कसा येऊ शकेल याच्यासाठीचं थॉट प्रोसेस हा एक थिंक टँकचाच पार्ट आहे असं मला वाटतं. आणि ह्याचबरोबर मग म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा कंपनीचा ॲनालिस्ट जो वेगवेगळ्या सेक्टर विषयांची जाण ठेवतो, ते सेक्टर भारतात येणाऱ्या पुढच्या 10, 15, 20 वर्षांच्या कालावधीत कसं काम करणार आहे, करू शकतं, याची माहिती, इत्तंभूत माहिती ही काढणं आणि ते डॉट जोडणं हे त्या ॲनालिस्टचं काम आहे. आणि मग म्युच्युअल फंड मॅनेजर किंवा म्युच्युअल फंडमध्ये काम करणारा चीफ रिस्क ऑफिसर अशी एक पोस्ट आहे निरंजन. ओके, तर हा चीफ रिस्क ऑफिसर मला लोकांना जो परताव्याच्या स्वरूपात पैसे द्यायचे आहेत, पर्सेंटेज ऑफ रिटर्न हे द्यायचेच आहेत, पण ते रिटर्न मिळताना म्युच्युअल फंड हाऊस म्हणून किंवा म्युच्युअल फंड कंपनीचा मॅन्युफॅक्चरर म्हणून मी रिस्क किती घेतली पाहिजे जेणेकरून मी योग्य रिवॉर्ड हा देऊ शकेल. सो ज्याला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हे आपण आपल्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये बोललेलो आहोत. तर हा चीफ रिस्क ऑफिसर हे ते काम करतोय. म्युच्युअल फंड मॅनेजर की मी कुठल्या सेक्टरमध्ये, ॲनालिस्टने मला जे काही वेगवेगळे सेक्टर्स सांगितलेत त्या सेक्टरमध्ये मी प्रायोरिटी कशी ठेवली पाहिजे आणि त्याचं पर्सेंटेज ऑफ ॲसेट ॲलोकेशन किती केलं पाहिजे जेणेकरून मी योग्य परतावा हा इन्व्हेस्टरच्या, गुंतवणूकदाराच्या खिशात हा देऊ शकेल, हा विचार तो करतोय. सो ओव्हरऑलच याचा विचार करता की म्युच्युअल फंडच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप लोक कामं करतायत. मग ती रेग्युलेटरी बॉडी असेल, ती म्युच्युअल फंड कंपनी स्वतः असेल म्हणजे तो ब्रँड असेल,
त्याचा फंड मॅनेजर, ते ॲनालिस्टची टीम किंवा चीफ रिस्क ऑफिसर ही मंडळी असतील. आणि मग आता राहिला विषय तो डिस्ट्रीब्युटरचा. भारतात चांगली नावाजलेले डिस्ट्रीब्युटर आहेत जे चांगलं काम गेली कित्येक वर्ष 20, 25, 30 वर्ष नेटानं करतायत. आणि ते करताना काळाच्या ओघात त्यांनी स्वतःला देखील इव्हॉल्व केलं आहे. म्हणजे याच्यात मी स्वतःचं उदाहरण देऊ इच्छितो की मी जेव्हा या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हाची माझी असणारी मानसिकता आणि आज माझी असणारी मानसिकता याच्यात निरंजन जमीन आसमानचा फरक झाला आहे. याचं कारण की रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत, रोज नवीन चॅलेंजेस समोर येत आहेत. इन्व्हेस्टरची मागणी आणि मार्केटमध्ये असणारं प्रॉडक्ट, अवेलेबल असणारं प्रॉडक्ट याची मांडणी करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. आता मी हे अवघड होत चाललं आहे जेव्हा म्हणतोय याचं कारण असं आहे की असंख्य प्रॉडक्ट लॉन्च होत आहेत, रोज नव्यानं प्रॉडक्ट येत आहेत. सो अभ्यास एक व्यक्ती किती करू शकते, मग त्याला टीमची जोड हवी. सो आज सांगायला आनंद होतो निरंजन की 30+ लोकांची टीम ही क्रिसंटकडे आज आहे. आता म्युच्युअल फंड कशा पद्धतीने काम करतंय, त्याचबरोबर लोकांची डिमांड काय आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे, या सगळ्यांची म्हणजे हे सगळे डॉट जोडणं किंवा या सगळ्यांना याचा एकत्रितपणे विचार करणं, ह्याला एक बर्ड आय व्ह्यू देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं काम आहे आज एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं असं मला वाटतं. सो एकंदरीतच तुमचा जो प्रश्न आहे की थिंक टँकमध्ये व्हरायटी ऑफ गोष्टी येतात ज्याच्यात रेग्युलेटरी बॉडी पण काम करते, म्युच्युअल फंड कंपनी ॲज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून पण काम करते आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर वितरक हा देखील तेवढाच महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो देखील तितकाच व्यवस्थित काम करतोय असं मला वाटतं. थोडक्यात हा व्याप खूप मोठा आहे एक इंडस्ट्री म्हणून जर विचार केला तर हे जाणवते. आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, अनेक नवीन मुद्देही कळाले. जसं चीफ रिस्क ऑफिसर पण असतो एक, म्हणजे असं नाहीये की रिस्क असते पण ती रिस्क मॅनेज करायला किंवा मिटिगेट करायला किंवा फोर्सी करायला पण कोणीतरी असतं तिथे. 100% असतं निरंजन. ते आता ते ॲसेट मॅनेजमेंट कंपनीनुसार ते बदलणार आहे. म्हणजे एखादी कंपनी असेल की जी रिस्कला अनन्यसाधारण महत्त्व देते, बरोबर, म्हणजे देतात सगळेच, पण कदाचित एक कंपनी आहे, याच्यात मी कुठल्याही कंपनीचं नाव घेऊ इच्छित नाही, पण एक कंपनी आहे की जी मॅक्झिमम विचार हा रिस्कचाच करते. शेवटी व्यवसाय तोच आहे, रिस्क ॲसेट मॅनेजमेंट. प्रत्येकाचा व्यवसाय मॅन्युफॅक्चर म्हणून तोच आहे, पण एक कंपनी आहे की जी त्याला हायेस्ट वेटेज देते असं आपण म्हणूयात. एक कंपनी आहे की जी कम्पॅरेटिव्हली कमी वेटेज देते. आता हे कोण हाय वेटेज देतंय, कोण कमी वेटेज देतंय हे समजून घेणं एका डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. आणि हे त्या इन्व्हेस्टरच्या रिस्क प्रोफाईलशी जोडणं हे त्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. ओके, आणि तरच तो डिस्ट्रीब्युटर योग्य काम करतोय, तो इथिकली काम करतोय. आणि तो इथिकली काम करतोय की नाही करतोय हे समजून घेणं त्या इन्व्हेस्टरचं काम आहे. अगदीच. तर भूषण, म्युच्युअल फंडात कोणताही नवीन फंड लॉन्च करताना फंड हाऊसची, फंड मॅनेजरची स्ट्रॅटेजी काय असते? सो निरंजन, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी ह्याच्यावर आपण बऱ्याचदा बोलतो आणि बोलत राहू याही पुढे. सो ह्या लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीमध्ये बऱ्याचदा असं होतं की गोष्टी खूप छान वाटतात पण त्या तशा नसतात. म्हणजे आपण काय म्हणतो ना, एक म्हण आहे मराठीतली की दिसतं तसं नसतं. ओके, सो फंड मॅनेजर किंवा फंड हाऊसची खरंच तारेवरची कसरत आहे आणि त्यांना हॅट्सअप आहे की ते योग्य प्रॉडक्ट लोकांसमोर आणतायत किंवा योग्य माहिती लोकांसमोर आणतायत. सो ती तारेवरची कसरत सांभाळताना स्पेसिफिकली फंड हाऊस, एक तर ह्याच्यात ॲम्फी आणि सेबीचा रोल पण तितकाच महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी नुसतंच प्रॉडक्ट आणणं हे म्युच्युअल फंड हाऊसचं काम नाही आहे. तर कॅटेगरी ही डिझाईन करून दिलेली आहे सेबीनी की त्या कॅटेगरीच्या अंडरच म्युच्युअल फंड कंपनीला मॅन्युफॅक्चर म्हणून प्रॉडक्ट ही आणायला लागतात, कारण त्या कॅटेगरी सोडता कामा नये. आणि जर ती कॅटेगरी फुलफिल असेल त्या म्युच्युअल फंड हाऊसची, म्हणजे पूर्वी कसं होतं निरंजन की एकाच म्युच्युअल फंडचे 4 लार्ज कॅप फंड असायचे किंवा एकाच म्युच्युअल फंड कंपनीचे 3 2 मिड कॅप फंड असायचे. असं करत तो इन्व्हेस्टर कन्फ्यूज व्हायचा, डिस्ट्रीब्युटर कन्फ्यूज व्हायचा. सो सेबीने कॅटेगरायझेशन केलं 31 जानेवारी 2018 आणि तो विषय अग्रस्थानी ठेवत मग आता प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसला विचार करायचा आहे
आता हा विचार करताना देखील ऑपॉर्च्युनिटी सोडता येत नाही. सो मार्केटमध्ये योग्य ऑपॉर्च्युनिटी टॅप करायची आहे आणि इन्व्हेस्टरच्या खिशात योग्य परतावा द्यायचा आहे. हेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं खरं कौशल्य आहे किंवा काम आहे. ओके, सो ह्याच्यात नेटानं काम म्युच्युअल फंड कंपन्या करतायत. म्हणजे आत्ता हल्लीचे आलेले इनोव्हेशन फंड्स असतील किंवा बिझनेस सायकल फंड्स असतील किंवा मग पॉवर अँड इन्फ्रामधले फंड असतील, ज्याला आपण सेक्टर किंवा थिमॅटिक फंड असं आपण म्हणू शकतो. सो असे व्हरायटी ऑफ फंड्स बाजारात आहेत आणि याच्यासाठी म्युच्युअल फंड हाऊस खूप मोठा रिसर्चची टीम त्याच्या अंडर काम करते आणि 100% फंड मॅनेजरचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचं काम त्याने केलेलं आहे. सो एकत्रित ही यंत्रणा सगळी काम करते निरंजन, आणि म्हणूनच ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी किंवा वेगवेगळे थिमॅटिक फंड, वेगवेगळे सेक्टोरियल फंड हे पुढे येत आहेत आणि येऊ घातलेले आहेत. आणि या सगळ्याचा विचार करता मागच्या 1-1.5-2 वर्षामध्ये थिमॅटिक किंवा सेक्टोरियल फंडातला पैसा हा खूप मोठा वाढला आहे. म्हणजे 100 रुपये जर बाजारात येत असतील तर 45 ते 50 रुपये हे सेक्टोरियल आणि थिमॅटिक फंडकडे जात आहेत. आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट हे त्या म्युच्युअल फंड हाऊसचं, फंड मॅनेजरचं आणि डेफिनेटली तो डिस्ट्रीब्युटर देखील तितकाच जर ऑपॉर्च्युनिटी असेल आणि त्याला ती रिस्क कळत असेल आणि त्याला इन्व्हेस्टरच्या रिस्कची आणि फायनान्शियल गोल्सशी जर ते जोडता येत असेल. कारण कुठल्याही थिमॅटिकला आणि सेक्टोरियलला निरंजन एंट्री आणि एक्झिट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याची जाण किंवा हे इन्व्हिसर जी व्यक्ती करू शकते त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट करणं देखील योग्य आहे असं मला वाटतं. सो होलिस्टिकली ह्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे आणि इन्व्हेस्टरची तितकीच जबाबदारी आहे, कारण शेवटी पैसाही त्याचाच लागलेला आहे. बरोबर, असं ते आहे. तुम्ही आता बोलताना म्हणलात की तारेवरची कसरत आहे म्युच्युअल फंड लॉन्च करणं हे, तर हे खरोखर जाणवतंय. कारण एकीकडे फंडात गुंतवणूक करणारे आज कोट्यावधी ग्राहक, वित्तीय संस्था, परदेशी संस्था आहेत, या सगळ्यांच्या गरजा विचारात घ्यायच्या आहेत. तर दुसरीकडे उद्योग विश्वासाही योग्य आढावा घ्यायचा आणि मग फंड लॉन्च करायचा, हे वाटतं तितकं अजिबातच सोपं नाहीये. हे 100% सोपं नाही आहे निरंजन. म्हणजे मी कायम माझ्याकडे येणाऱ्या इन्व्हेस्टरला, म्हणजे आता एक्झाम्पल तुमचंच घेऊयात की जेव्हा आपण मिसेसची, तुमच्या म्हणजे आमच्या वहिनींची आणि तुमच्या मिसेसची, मोहिनी मॅडमची, जेव्हा आपण रिटायरमेंट अँगलने विचार करून SIPची केली एका फंडाचं नाव डेफिनेटली आपण घेऊ शकत नाही कारण आपण त्या प्रमोशनमध्ये नाही आहोत. सो ज्या फंडात आपण घेतली, रिटायरमेंट अँगलने घेतली, तर मी तुम्हाला समजवताना हेच सांगितलं होतं निरंजन, आणि त्यांनाही, वहिनींनाही, की पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात भारतीय इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमी म्हणून, अर्थशास्त्र म्हणून काय बदल होऊ घातलेले आहेत, ह्या बदलांना कुठला फंड हा त्याचा साक्षीदार आहे. ओके, आणि मग मी रिटायरमेंट प्लॅनिंग करताना माझा रिटायरमेंटचा जो कॉर्पस बनवायचा आहे त्याच्यासाठीची गुंतवणूक मला जी करायची आहे, तर त्याचा विचार मी अशा पद्धतीने करणं का गरजेचं आहे, हे डिस्कशन आपलं झालं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. ओके, आणि मग ह्या डिस्कशन अंती जर आता पुढच्या 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात भारतीय इकॉनॉमीमध्ये इंडस्ट्री स्पेसिफिक किंवा सेक्टर स्पेसिफिक जर विचार करता की ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठा बदलाव होऊ घातला आहे. ओके, आपण नॉर्मल व्हेकलकडून इलेक्ट्रिक व्हेकलकडे शिफ्ट होतोय आणि हळूहळू ते पर्सेंटेज वाढत चाललंय. किंबहुना त्यातल्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर येऊ घातल्या आहेत, त्यातले व्यवसाय मोठे होताना दिसत आहेत, त्या मॅनेजमेंट मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसत आहेत, ऑटो असेल किंवा ऑटो ॲन्सलरी असेल. सो मग असा जो बदल हा मोठ्या प्रमाणावर होतोय, इंडस्ट्री रेव्होल्युशन ज्याला आपण म्हणूयात, जे मोठ्या प्रमाणावर होतोय, तर ही इंडस्ट्री जे रेव्होल्युशन करून आणतीये, मग त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड, ओके, किंवा जर एक डायव्हर्सिफाय फंड असेल, डायव्हर्सिफाईड फंड आपण ज्याला म्हणतो, तर तो फंड, तो रिटायरमेंटचा फंड किती पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन त्या ऑटो इंडस्ट्रीला किंवा ऑटो ॲन्सलरीला करतोय. ओके, आणि मग मी त्या फंडात असलं पाहिजे की नसलं पाहिजे हे समजून सांगणं आणि समजून घेणं हे इन्व्हेस्टरचं देखील काम आहे, डिस्ट्रीब्युटरचं देखील काम आहे. आणि जो प्रश्न तुम्ही घातलाय की फंड लॉन्च करताना या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं, कारण कसं आहे निरंजन की कुठली इन्व्हेस्टमेंट लॉंग लास्टिंग कशी राहील, कारण कॅपिटल लॉंग लास्टिंग जर राहिलं
तरच व्यावसायिकाला त्याचा बेनिफिट होणार आहे, तरच तो असंख्य नोकऱ्या प्रोड्यूस करू शकणार आहे. आणि जर तो नोकऱ्या प्रोड्यूस करू शकणार आहे तर लोकांच्या हातात पैसा येणार आहे, आणि पैसा येणार आहे तरच इकॉनॉमी तुमची स्थिर स्थावर राहणार आहे आणि इकॉनॉमी ही ग्रो होणार आहे. ओके, सो हे सगळं कनेक्टिंग आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड मॅनेजरचा रोल देखील तितकाच महत्त्वाचा आहे, आणि त्याची खरंच तारेवरची कसरत आहे की या ऑपॉर्च्युनिटी बाय करताना आणि योग्य मॅनेजमेंट निवडताना, योग्य आयडिया निवडताना. कारण आयडिया खूप निरंजन येत आहेत, ओके, पण प्रत्येक आयडिया योग्य असेलच असं नाही, किंबहुना प्रत्येक मॅनेजमेंट योग्य असेल असं नाही. कारण याच्यात इथिकली काम करणारी मॅनेजमेंट शोधणं, ती क्वालिटी असणं, त्या व्यवसायाची तेवढी मोठ असणं, त्या बिझनेसला तेवढी मार्केटमध्ये डिमांड असणं, हे सगळं इन्व्हिसार्ज करून त्याचे प्रोजेक्शन मांडणं. ओके, ते प्रोजेक्शन मांडून याच्यात किती इन्व्हेस्टरने गुंतवणूक केली पाहिजे, पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन कसं पाहिजे, याच्याबद्दलचा विचार होणं, हे सगळंच तारेवरची कसरतीचा पार्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते खरंच वाटतं तितकं सोपं नाही. बॅकग्राऊंडला खूप मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. राईट. म्हणजे आपण फंड हाऊसेस, फंड मॅनेजर यांच्याविषयी जाणून घेतलं. आता थोडं डिस्ट्रीब्युटरकडे येऊया. कारण कुठलाही फंड हा अल्टिमेटली इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचण्यात डिस्ट्रीब्युटरचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. तर या डिस्ट्रीब्युटरच्या रोलविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी काय सांगाल, आणि त्यांचा अप्रोच कसा असतो किंवा कसा असायला हवा? प्रश्न महत्त्वाचाच आहे निरंजन. गेल्या काही प्रश्नांमध्ये मी उत्तर देण्याचा तो प्रयत्न केलेला आहे, पण आणखी एलॉबरेटली आपण ह्या प्रश्नामध्ये ते अंडरस्टँड करूयात की डिस्ट्रीब्युटरचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटर निवडताना हा एक पॉडकास्ट आपण केला आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर तो नक्कीच श्रोत्यांनी तो ऐकावा. सो डिस्ट्रीब्युटरचा रोल हा महत्त्वाचा आहे. कशा अर्थाने आहे की जे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की तुमचंच रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपण जो फंड निवडला तो आपण का निवडला, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्या फंडमध्ये प्रत्येक सेक्टर स्पेसिफिक ॲलोकेशन कसं केलेलं आहे, आणि ते येणाऱ्या काळाच्या ओघात असणाऱ्या बिझनेस सायकलला ते कसं योग्य आहे. म्हणजेच होणाऱ्या बिझनेस बदलावांचा हा तो फंड कसा साक्षीदार असणार आहे, आणि त्याचा अल्टिमेट फ्रूट इन्व्हेस्टर म्हणून तुमच्या खिशात कसं असणार आहे, याची मांडणी जो डिस्ट्रीब्युटर करू शकतोय ना निरंजन, तो डिस्ट्रीब्युटर योग्य आहे असं मला वाटतं. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सगळं कागदावर खूप छान वाटतं, पण ॲक्च्युली घडताना तसं घडतं का? आपण ज्या रिस्कबद्दल बोलतो, म्हणजे मी तुम्हाला सुरुवात करताना सांगितलं की चीफ रिस्क ऑफिसर अशी पोस्ट म्युच्युअल फंडकडे आहे. तर हा चीफ रिस्क ऑफिसर खरंच त्याचं काम नेटानं करतोय का, हे डिस्ट्रीब्युटरने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो सांगतोय एक आणि फंडात त्याचं रिफ्लेक्शन वेगळं काहीतरी घडतंय. म्हणजे चीफ रिस्क ऑफिसरने डिझाईन करताना, प्रोसेस डिझाईन करताना असं सांगितलं की कुठल्याही स्टॉकला आम्ही 3% जास्त वेटेज देत नाही, कुठल्याही व्यवसायाला आम्ही 3% जास्त वेटेज देत नाही, आणि इकडे पोर्टफोलिओला 5% वेटेज दिसतं. तर ही रिस्क इन्व्हेस्टर कॅरी करतोय आणि हे त्या इन्व्हेस्टरला आणि डिस्ट्रीब्युटरला खरंच माहिती आहे का? सो याची असेसमेंट तो डिस्ट्रीब्युटर ऑनगोईंग बेसिसवर करतोय का? म्हणजे जस्टिस टू दी इन्व्हेस्टर काय झाला पाहिजे, तर हा झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण डिस्ट्रीब्युटरने स्वतःची सुद्धा एक प्रोसेस डेव्हलप केली पाहिजे. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी समजून घेताना, ॲसेट मॅनेजर समजून घेताना, ॲनालिस्ट समजून घेताना, रिस्क समजून घेताना, या सगळ्याची असेसमेंट, स्वतःची एक प्रोसेस डिझाईन केली पाहिजे. आणि मला सांगताना आनंद होतो, क्रिसंटची स्वतःची ती प्रोसेस आहे. काळाच्या ओघात क्रिसंटने ती इव्हॉल्व केलेली आहे ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून, आणि तीच आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. निरंजन, रिटर्न हे कायम बाय प्रॉडक्ट आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मला इथे श्रोत्यांना हे आवर्जून सांगायचं आहे की रिटर्न हा बाय प्रॉडक्ट आहे, पण ही प्रोसेस किती महत्त्वाची आहे, आणि त्या प्रोसेस थ्रू तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जर गेलात तर त्या डिस्ट्रीब्युटरचं योगदान तुम्हाला लक्षात येईल. कारण ऑनेस्टी तिथेच आहे निरंजन, की हे ऑनगोईंग बेसिसवर चेक होणं. कारण ऑपॉर्च्युनिटी, इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, फंड मॅनेजरने ती ऑपॉर्च्युनिटी किंवा फंड हाऊसने, म्युच्युअल फंड हाऊसने ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आहे, पण ती इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचताना ओके ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर, म्हणजे या सगळ्या जेव्हा मी म्हणालो तेव्हा रिस्क या पॅरामीटरवर म्युच्युअल फंड हाऊस कसं विचार करतोय, फंड मॅनेजर कसा विचार करतोय, आणि ती योग्य रिस्क ॲडजस्टेड लोकांपर्यंत पोहोचतीये का, डिस्ट्रीब्युटर ते पोहोचवतोय का,
असा डिस्ट्रीब्युटर हा नक्की महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं करताना डिस्ट्रीब्युटरचा थिंक टँक हा कायम त्या इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टशी फिरावा. इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टशी म्हणताना रिटर्न हा आस्पेक्ट मी अजिबात लावत नाही निरंजन. रिटर्न माझ्या दृष्टिकोनातून शेवटचा मुद्दा आहे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यापूर्वी की म्युच्युअल फंड निवडतानाची प्रोसेस, म्युच्युअल फंड हाऊस निवडतानाची प्रोसेस, म्हणजे प्रायोरिटी वाईज म्युच्युअल फंड हाऊस, नंतर म्युच्युअल फंड निवडतानाची प्रोसेस, मग ती म्युच्युअल फंड कंपनी रिस्क कशा पॅरामीटरवर मोजतीये ती प्रोसेस. ओके. आणि मग स्टॉकचं सिलेक्शन कसं होतं आहे, त्याचा युनिवर्स कसा फाइंड आउट होत आहे. म्हणजे ॲव्हरेज भारतातल्या म्युच्युअल फंड कंपनीचा स्टॉकचा युनिवर्स हा साधारण 350 ते 400 आहे. म्हणजे कुठलंही म्युच्युअल फंड हाऊस बघितलं तर ते नवीन ऑपॉर्च्युनिटी, कारण रोज एक नवीन IPO पण येतोय निरंजन. सो इनिशियल पब्लिक ऑफर घेताना प्रत्येक IPO हा म्युच्युअल फंडात असलाच पाहिजे का, तर ह्याचाही विचार हा महत्त्वाचा आहे. सो हे सगळं ती म्युच्युअल फंड हाऊस कंपनी, मग ती त्यांच्याकडे ॲनालिस्टची टीम किती आहे, ओके, ती कशा पद्धतीने काम करते, त्यात ते कशात लीडर आहेत, त्यांची कॉम्पिटन्सी कशात आहेत, ह्याची कुठेतरी असेसमेंट होणं आणि हा सगळाच विषय गांभीर्याने इन्व्हेस्टरपर्यंत पोहोचवणं. ओके. म्हणजे फक्त नवीन इन्व्हेस्टमेंट करताना नाही निरंजन, तर तो ऑनगोईंग बेसिसवर पोहोचवणं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी जर कुठल्या म्युच्युअल फंड हाऊसला व्हिजिट केली असेल तर मी चीफ रिस्क ऑफिसरला मी का भेटलो आहे, ह्याची कारणं काय आहेत. ओके. मी फंड मॅनेजरला भेटलोय तर मी का भेटलोय, मी कुठल्या फंड मॅनेजरला भेटलोय, त्याची असेसमेंट मी कशी केली आहे, हा विषय आपण रेग्युलरली आपल्या इन्व्हेस्टरच्या पर्यंत हा आपण ऑनगोईंग बेसिसवर पोहोचवत असतो. आणि मला असं वाटतं की वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा त्या प्रत्येक म्युच्युअल फंड हाऊसची असेसमेंट करणं हे त्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे आणि इन्व्हेस्टरपर्यंत ती पोहोचवणं हे देखील त्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. डिस्ट्रीब्युटरचा रोल तुम्ही खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलात आणि हा सगळा विचार करूनच डिस्ट्रीब्युटर हा निवडला पाहिजे हे जाणवत आहे. कोणतीही इंडस्ट्री मोठी झाली की त्यामधली नाविन्यता हळूहळू कमी होत एक प्रकारचं सॅच्युरेशन यायला लागतं. म्युच्युअल फंड क्षेत्र याला अपवाद ठरताना तुम्हाला दिसतंय? 100% अपवाद आहे निरंजन. कारण मी कायम जे सांगतो आणि आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये त्याचा उल्लेख केला आहे की कॅपिटल हे इंडियाच्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर लागणार आहे आणि म्युच्युअल फंड हे त्याच्यासाठी अग्रस्थानी असणार आहे. त्यामुळे सॅच्युरेशन किंवा त्यातली नाविन्यता कमी होतीये का, तर डेफिनेटली नाही असं त्याचं उत्तर आहे. कारण आपण मगाशीच म्हणजे मागच्या कधीतरीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना मला आठवत आहे की साधारण 6 कोटी युनिक मॅनपर्यंत आपण पोहोचलो आहे. ओके. अजून ही खूप मोठी दरी आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला ग्रामीण भागातही पोचायचं आहे, आपल्याला मेट्रोमध्येही प्रत्येक इन्व्हेस्टरने जोडलं जावं किंवा प्रत्येक कुटुंबाने जोडलं जावं, प्रत्येक इंडिव्हिज्युअलने जोडलं जावं असं आपल्याला जेव्हा वाटतं, ओके, तर हा नंबर मोठा होणं गरजेचं आहे, हे पर्सेंटेज वाढणं गरजेचं आहे. आज भारताचा इन्कम टॅक्स पेअरचा विचार केला तर साधारण 8.5-9 कोटी इन्कम टॅक्स पेअर्स आहेत. सो तो आकडा देखील अजून म्युच्युअल फंडने अचीव केलेला नाही आहे निरंजन. सो सॅच्युरेशन किंवा नाविन्य कमी होतं आहे का, तर उत्तर नाही असं आहे. ॲट दी सेम टाईम काम खूप मोठं करायचं आहे का, तर डेफिनेटली मोठं करायचं आहे. आणि म्युच्युअल फंड म्हणजे हे ओव्हरऑलच ही इंडस्ट्री याला अपवाद ठरताना दिसते. येत्या काळात थिंक टँक आणखी कोणत्या अस्पर्श उद्योगांना किंवा क्षेत्रांना स्पर्श करेल? आता आपण थीमॅटिक फंड किंवा सेक्टोरियल फंडांचाही विचार केला की त्याविषयी तुम्ही विवेचन केलं, तर असं दिसतंय तुम्हाला? सो थोडं प्रश्न आपण रेक्टिफाय करूयात निरंजन इथे, की येत्या काळात थिंक टँक आणखीन कोणत्या अस्पर्श उद्योगांना स्पर्श करेल, हा प्रश्न बरोबरच आहे. परंतु रेक्टिफाय करताना जे एक्झिस्टिंग व्यवसाय आहेत ना निरंजन, त्यांना स्वतःला सुद्धा नाविन्य आणण्याची गरज आहे. ओके. तर ते नाविन्य खरंच आणतायत का, आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या व्यवसायात, त्या सेक्टरमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, हा सुद्धा थिंक टँक कायमच मॅन्युफॅक्चररला ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवत राहिलेत, म्हणूनच ते त्या व्यवसायात जिवंत आहेत. ओके. सो अस्पर्श उद्योग काही आहेत का राहिलेले, तर काळाच्या ओघात ती समोर येणारच आहेत. ओके.
आत्ता स्पेसिफिकली विचार करता इंडस्ट्रीचं पेनिट्रेशन, म्हणजे मी इथे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या पेनिट्रेशनबद्दल नाही बोलत आहे. मी लेट्स से की आपल्याकडे AC पेनिट्रेशन भारतात किती आहे आणि ACची गरज किती आहे. ओके, म्हणजे व्हर्लपूल किती प्रोडक्शन करतंय, ओके, आणि किती विक्री होतीये. आज भारताचा विचार केला तर ACचं पेनिट्रेशन भारतात साधारण 7-7.5% आहे. वर्सेस डिमांड किती आहे असा जर विचार केला तर ती खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. मग जर भारताच्या बाजूचा जो देश आहे, जो चायना आहे, जिथे ACचं पेनिट्रेशन 36% आहे निरंजन. ओके, सो मला नवीन उद्योगांना स्पर्श करायचा आहे का, तर तो नक्कीच करायचा आहे. पण ॲट दी सेम टाइम एक्झिस्टिंग उद्योग ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत का, तर त्याचं उत्तर नाही आहे. सो त्या उद्योगांना देखील मोठं भांडवल लागणार आहे. सो अस्पर्श उद्योग डेफिनेटली समोर येतीलच, पण एक्झिस्टिंग जे काही उद्योजक आहेत किंवा उद्योग भारतात आहेत तर त्याचं पेनिट्रेशन कमी का आहे, कारण तिथे भांडवलाची वाणवा आहे. आणि म्हणून म्युच्युअल फंड मॅनेजरला हा कायमस्वरूपी विचार करणं अपेक्षित आहे की इथे मी इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंटेज करायची आणि ह्याची डिमांड ही मार्केटमध्ये कशी आहे. कारण डिमांड सप्लायची गॅप ही कायम योग्य राहणं आणि त्या व्यवसायाची मोठ योग्य राहणं, त्याच्याच बेसिसवर इन्व्हेस्टमेंट ही ठरत असते. आता अस्पर्श उद्योग ह्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न छेडला होता. IT बद्दल इंडियाने खूप चांगलं काम केलं. IT सर्व्हिस इंडस्ट्रीचा जेव्हा विचार होतो तर माझ्या मते आपण 2nd or 3rd लार्जेस्ट एक्सपोर्टर आहोत ITचा जेव्हा विचार होतो. पण आता IT अलाइड म्हणजे ज्या कोर IT कंपनी नाही आहेत, ओके, ज्या कंपनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करू शकतायत किंवा करू घातलेत ते व्यवसाय, म्हणजे जर अमेरिकेचा विचार झाला किंवा चायनाचा विचार झाला तर नॉन कोर ITने अमेरिकेमध्ये खूप चांगलं काम केलं निरंजन. म्हणजे आता ज्याच्यात गुगल असेल किंवा ॲमेझॉन असेल किंवा फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, ह्या ज्या कंपनीज आहेत तर ह्या कोर IT कंपनी नाही आहेत निरंजन. ओके, ह्या नॉन कोर IT कंपनी आहेत. पण आता यांचा 67% प्रॉफिट हा आउटसाईड US मधून येतो. ओके, असं जेव्हा घडताना दिसतंय तर इंडियात मग कोण नॉन कोर IT कंपनी आहेत आणि हा खरंच जो अस्पर्श उद्योग आहे का, ओके, इथे किती भांडवल गुंतवलं जातंय किंवा ह्याचं व्हॅल्युएशन कसं होतंय. कारण आता ह्या काही कंपनीज निरंजन अशा नाहीत की ह्या कुठेतरी मशिनरी विकत घेत आहेत किंवा ह्या कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणावर जागा विकत घेत आहेत, मग त्या व्यवसायाची बॅलन्स शीट किती मोठी आहे. तर ह्याचा ओव्हरऑलच बिझनेसचं व्हॅल्युएशन करणं थोडंसं अवघड आहे. ओके, सो मग या अशा कुठल्या कंपनी भारतात आत्ता स्थिरस्थावर होत आहेत का किंवा त्यांची वाढ होताना दिसतीये का, तर डेफिनेटली दिसतीये. म्हणजे पॉलिसी बाजारसारखी कंपनी असेल, ओके, किंवा झोमॅटोसारखी कंपनी असेल, ओके, ज्याला सुरुवात करताना म्हणजे झोमॅटोला फार कॅपिटल मिळालं नाही, ओके, किंवा लोक हा शेअर काय वाढणार वगैरे, हा म्युच्युअल फंड मॅनेजर्स देखील असा विचार करत होते. पण काळाच्या ओघात ते सिद्ध होताना दिसतंय की या कंपनीची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ह्याचं कारण असं आहे निरंजन की आता झोमॅटो ही काही फक्त फूड डिलेव्हरी कंपनी आहे का हो, तर तसं नाही आहे. ही ओव्हरऑल टेक्नॉलॉजी कंपनी आहे असं मला वाटतं. आता NSE पोर्टलवर ही काय रजिस्टर आहे हा वेगळा मुद्दा आहे, परंतु ही एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही मोठ्या प्रमाणावर डाटा बँक तयार करत चाललेली आहे आणि मग काळाच्या ओघात तोच व्यक्ती ही मोठा डाटा बँक असणार आहे. म्हणजे आज पुण्यासारख्या शहराचा जर विचार केला किंवा मुंबईचा विचार केला तर झोमॅटो डिलेव्हरीसाठी कदाचित मुंबईत 50-60 रुपये चार्ज करत असेल, पुण्यात 35-40 रुपये करत असेल, नाशिकला 25 रुपये करत असेल. पण हे ॲलोकेशन किंवा ही कॉस्ट ही वाढत जाणारी आहे. सो मग मी नॉन कोर ITला भाग घ्यायचा आहे का, इन्व्हेस्टर म्हणून घ्यायचा आहे का, किंवा मग म्युच्युअल फंड कंपनी असा काही विचार करते का आणि असे काही फंड्स बाजारात येऊ घातलेत का. सो असे व्हरायटी थॉट अस्पर्श करणारे आहेत, वेगवेगळ्या व्यवसायांचे आहेत. या ऑपॉर्च्युनिटी पुढे येणारच आहेत. म्हणजे पॉवर आणि एनर्जीचा विचार केला तर त्याच्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर इंडिया खूपच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आत्ता जग आपल्याकडे थोडंसं बघायला लागलंय, तर तिथे मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. सो हे अस्पर्श उद्योग भारतात आज आहेत इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने विचार करता. ओके,
सो येणाऱ्या कालावधीत असे फंड आपल्याला येताना दिसतील किंवा ऑलरेडी काही फंड्स बाजारात ऑलरेडी आलेले आहेत, त्याचा देखील विचार करायला इन्व्हेस्टरने हरकत नाही असं मला वाटतं. येस. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे पुढची 5 वर्ष म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी नेमकी कशी दिसत आहेत तुम्हाला? निरंजन, कसं आहे की इन्व्हेस्टमेंटचा विचार हा फक्त 5 वर्षांचा असावा का? तर डेफिनेटली नाही. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे तुम्ही सुद्धा इन्व्हेस्टर म्हणून सुरुवातीला आलात तर तेव्हा तुम्ही विचार करताना कायम तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा असं सांगता. असा प्रश्न तुम्ही घातलेला असं मला आठवत आहे. ओके, तर कसं आहे निरंजन की आपण नवीन अस्पर्श उद्योग याचा विचार आधीच्या प्रश्नात केला. आता त्यांना जर भांडवल मी 3-5 वर्षांसाठी दिलं तर त्या कंपन्या खरंच ग्रो होतील का हो? तर नाही होणार असं मला वाटतं. तर 5 वर्ष असा विचार होऊ नये. पण ॲट दी सेम टाईम तुम्ही जो प्रश्न घातला आहे की 5 वर्षांसाठी कुठली इंडस्ट्री आणि गुंतवणुकीचा कसा विचार, तर जो इन्व्हेस्टर ज्याने 5 वर्ष आधीच इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे, आजपासून 5 वर्ष आधी, आणि तो इथून पुढची 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहणार आहे, आणि जर असं असेल की 5 वर्षांनंतर त्याचा मोठा फायनान्शियल गोल हा आहे, तर त्याने आजपासून 3 वर्षानंतर ते पैसे बाजूला काढायला सुरुवात करायची किंवा सेफ्टी ॲसेटमध्ये वळवायला सुरुवात करायची आहे. ॲट दी सेम टाईम एखादा इन्व्हेस्टर आज जर असा असेल की ज्याने आजपासून इन्व्हेस्टमेंटचा विचार करायचा आहे, तर त्याने 5 वर्षांचा विचार नाही करायचा आहे, त्याने 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असा विचार करायचा आहे. आणि गुंतवणुकीसाठी कशी असतील, तर इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे म्हणताना आपण काही पेनिट्रेशन, काही स्पेसिफिक इंडस्ट्रीच्या पेनिट्रेशनबद्दल देखील बोलतो. तर ते पेनिट्रेशन हळूहळू वाढतंय, तर मी तो मोठा विचार समोर ठेवायचा आहे. जर AC पेनिट्रेशन 6% आहे आणि ते जर 30-40-50% जाणार आहे असं दिसतंय, तर मग मी आज त्याच्यातून एक्झिटचा विचार का करायचा आहे? तो 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर, 10 वर्षानंतर करायचा आहे. सो असं मी प्रत्येक इंडस्ट्री स्पेसिफिक जेव्हा विचार करतो ना, तर हळूहळू इंडिया आता प्लेस होती आहे निरंजन. ओके, सो येणाऱ्या 5 वर्षांच्या कालावधीत म्हणजे सेन्सेक्स कुठे असणार आहे हा प्रश्न कदाचित चुकीचा असेल, पण आपण 12-15% इयर ऑन इयर ग्रो होणार आहोत का? तर ह्याचं उत्तर हो असं असेल असं मला वाटतं. सो मे बी कदाचित आजपासूनची 2 वर्ष चांगली नसतील, पण तिथून येणारी पुढची 3 वर्ष ही अत्यंत उत्तम असतील असं असू शकेल. सो म्हणूनच मी विचार करताना थोडा लॉंग टर्मचा जर विचार केला तर गुंतवणूकदार म्हणून अपयश माझ्या पदरात येणार नाही आणि मी चांगला परतावा घेऊन बाहेर पडू शकेल. सो जो इन्व्हेस्टर जो 10 वर्ष मार्केटमध्ये थांबलाय त्याला कधीच नुकसान झालेलं नाही. जो 7 वर्ष थांबलाय त्यालाही कधी नुकसान झालेलं नाही. जो 5 वर्ष थांबलाय तर 3% लोकांना नुकसान झालेलं आहे निरंजन, सब्जेक्ट टू ते कुठल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टेड आहेत त्याच्यावर. सो होलिस्टिकली ह्या प्रश्नाचं उत्तर देताना गुंतवणूकदारासाठी आणि इंडस्ट्रीसाठी दोघांसाठीही ती चांगली आहेत असं मला वाटतं. परफेक्ट. थोडा डिटेल झाला आपला विषय, पण हा विषय गरजेचा होता, कारण दरवेळेला फक्त गुंतवणूक कशात करायची, प्रॉडक्ट्स कुठले आहेत हेच जाणून घेणं महत्त्वाचं नसतं. तर इतकी मोठी इंडस्ट्री नेमकी चालवती कोण आणि ती कशी चालते, त्याचा मागचा थिंक टँक कोण असतो हे जाणून घेणे मला असं वाटतं की गुंतवणूकदार म्हणून खूप महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे निरंजन हे, कारण मी या विषयाला विचार करताना म्हणजे मी इन्व्हेस्टर म्हणून विचार करताना कसा केला पाहिजे. ओके, म्हणजे नुसतंच मी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा मला हा बाजारातला हा फंड खूप छान परतावा देतोय म्हणून त्या प्रलोभनांच्या मागे पळणं किंवा पास्ट रिटर्नच्या मागे पळणं हे इन्व्हेस्टरने आता बंद केलं पाहिजे. ओके, आणि ते बंद करताना स्वतःच्या प्रायोरिटीज, स्वतःचे फायनान्शियल गोल्स, त्या गोल्सला असणारं ड्युरेशन ह्या सगळ्यांचा कुठेतरी मांडणी करून मग मी आणि माझं लिगसीचं प्लॅनिंग देखील योग्य कसं करू शकतो, म्हणजे माझं ॲसेटचं ॲलोकेशन, ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटी ठेवून योग्य डिस्ट्रीब्युटर निवडून ह्या सगळ्यांची मांडणी करून मगच पुढे जाणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बॅकग्राऊंड इंडस्ट्रीचं माहिती असणं, थिंक टँक नक्की कसा काम करतो हे माहिती असणं हे गरजेचं आहे. आणि हा विषय तुम्ही छेडलात त्यामुळे परत एकदा तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. श्रोत्यांनाही आपण अपील करू की तुम्हालाही समजा काही शंका असतील, इंडस्ट्री संदर्भातल्या असतील किंवा कुठल्या
स्पेसिफिक प्रॉडक्ट संदर्भातल्या असतील, म्युच्युअल फंड संदर्भातल्या असतील, तर तुम्ही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजनाही नक्की हा शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.